जय भवानी माता की। वागर्थ विव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगत पितरौ वंदे पार्वती परमेश्वर। त्रिकाल वंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करून भक्तीचं नगर बसवेश्वर आलूर बसवण्ण आलूर आपण या ठिकाणी ओळखला जातो। अशा प्रकारच्या बसवेश्वराच्या नावाने ओळखणारा जो नगर आहे भक्तीचा नगर, भक्तीच्या या गावामध्ये फार सुंदर रीतीने देवीचा सेवा करण्याचा संधी अनेक भाविकांना या ठिकाणी प्राप्त होत आहे। हे जन्म आम्हाला मिळालेले फक्त भक्ती करण्याकरता विशेष जन्म आहे। कुठल्याही प्राणीला भक्ती करता येत नाही हे लक्षात ठेवा। कोणती प्राणी भक्ती करत नाही। या ठिकाणी आरती करण्याकरता तुमच्या घरातील कोंबडे कुत्रे मांजर कोणती आलेले नाही, गाय म्हैस सगळं त्या ठिकाणी उभे आहेत। सोबत घेऊन यायला पाहिजे होतं, त्याला बी आरती करायला जमत होतं, कस काय आणले नाही? मांजराला घेऊन यायला पाहिजे होतं, कुत्र्याला घेऊन यायला पाहिजे होतं। आलं तरी मी ते कुत्र बाजूला बसून राहतात, परंतु हे काय करणार त्याला काही कळत नाही। का कळत नाही? ते बुद्धी देवाने त्याला कृपा केलेले नाही, वेगळं वेगळं त्याला कृपा केले। तुमच्यापेक्षा तीक्ष्ण बुद्धी त्याला असते, परंतु देवाला प्रेम करण्याकरता त्या प्राणीला येत नाही। म्हणून अलभ्य हा लाभ नर दे ऐसे अलभ्य लाभ झाले। त्याकरता अशा प्रकारचा जन्मात बघा किती खर्च केलेत लेकरांनी। हे बघा, पाऊस पडलं तरी बी परेशानी होऊ नये। पावसाला बी माहिती आहे महाराज येवलाले म्हटलं तर थोडं आम्ही बी रुकावं म्हणून ते बी रुकलेले आहेत, लक्षात आलं? नाहीतर 27, 28, 29 भरपूर पाणी सांगितले होते पंजाबराव, लक्षात आलं का? तरी तुमच्या या प्रेमळ भक्तीमुळं भगवतीला सुद्धा कळाले की या ठिकाणी मी तर बोलू शकत नाही, कितीही तुम्ही गुणगान करा देवीचा, कधी तुम्हाला प्रवचन करत नाही, तुम्हाला कधी आशीर्वाद देण्याचं तुम्हाला कळत नाही। म्हणून या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये मा भगवतीला रूप नसताना आपण रूप दिलेले आहोत, मूर्ती करून बसविलेले आहोत। ते तर सर्वंतर्यामी आहे, ओतप्रोत भरलेले आहे। देवी देव नसलेले ठिकाणच आम्हाला मिळू शकत नाही, सर्वत्र आहे। यत्तत्त नोडी दडत्तत्त नीने देवा, जे जे दिसे दृष्टी पुढे अवघे शिवरूप गाडे, सर्वत्र अशा प्रकारच्या ओतप्रोत भरलेले देव तुम्हाला बोलू शकत नाही। तुमचा भावना देवाला कळते, परंतु बोलता येत नाही। तुमच्या भावना कळाल्यानंतर देवी एक काम करू शकते। माय ऐकू लागले का सगळे?
निवांत आहे, वारा नाही, वादळ नाही, पाऊस नाही, काहीच नाही, लाईट बी आहे, सगळं असून लाईट नसलं तरी बी मुश्किल होत होतं. सगळं साथ दिले या भक्ती करणाऱ्या. अंतःकरणानं जो व्यक्ती प्रेम करतो, भक्ती करतो, त्या व्यक्तींना सांत्वन देण्यासाठी मा भगवती एक काम करत राहतात. काय काम केले भगवती? या सर्व कार्यकर्त्यांच्या मनामध्ये अशा प्रकारचे विचार उत्पन्न त्या ठिकाणी त्यांनी केले. काय केलेले आहे? तमलूरच्या आप्पाला बोलवा म्हणून त्यांच्या मनामध्ये पहिला तयार होते. तन्मे मनः शिवसंकल्पमस्तु, तन्मे मनः शिवसंकल्पमस्तु. कुठल्याही काम करायचं असेल तर पहिले मनामध्ये ठरवतो आपण, काही डायरेक्ट काम करतो. घर बांधायचं असलं तरी सुद्धा पहिले काय करतो? संकल्प करतो. कुठंतरी गावाला जायचं असलं तर 7-8 दिवसा पहिलेच आपण विचार करतो, किंवा अचानक कोणाचा तर बोलावा आल्यानंतर सुद्धा तयारीला लागतो. काय उठलं सुटलं निघून जातो? तसंच नाही. तन्मे मनः शिवसंकल्पमस्तु, मनामध्ये संकल्प करतो. त्या प्रकारे अशा प्रकारच्या शुद्ध संकल्प यांच्या मनामध्ये एवढा पूजा पाठ जप तप उपास तपास करू लागले माझ्या लेकर म्हणून आज आम्हाला या ठिकाणी देवी बोलावून घेतलं. हे लोकांनी बोलावून घेतलं नाही. कोण बोलून घेतले? मा भगवती बोलून घेतले. आम्हाला बोलायला लावले. तुम्हाला 2 गोष्टी. म्हणून नरजन्मदिंद इहदोळ मिगिलुंटे. सर्वात भारी प्राणी कोणती आहे? सर्वात भारी प्राणी प्राणी वाघ. वाघ भारी आहे. वाघापेक्षा सिंह भारी आहे. हत्ती भारी आहे. सांप भारी आहे. लक्षात आलं का? हे भारी भारी चीज आहे. हत्ती आहे, घोडा आहे, सांप आहे, वाघ आहे. अशा प्रकारच्या प्राणीला, हे सगळं प्राणी कोणाला भीते म्हटलं तर माणसाला भीते. वाघाला खेळीतात. कुठं? सर्कस मध्ये बघितली की नाही? सर्कस मध्ये वाघाला घेऊन उठ म्हणले की उठते, बस म्हणले की बसते. तेवढा भारीचा प्राणी वाघाला सुद्धा उठ बैस करायला लावते माणूस. कोण भारी झाले आता? वाघ भारी, माणूस भारी. कशासाठी? त्या वाघाला सुद्धा वाकून टाकतो. म्हणून माणूस भारी आहे. एक दिवस आता आम्ही येता येता बोललो, आजकाल स्पीड काय चालू आहे म्हणून विचारलो आकाशला. स्पीड काय चालू आहे? पहिले म्हणत होते व्हॉट्सअप स्पीड होत, नंतर यूट्यूब स्पीड होत, नंतर फेसबुक स्पीड होत. आता याने म्हटलं इंस्टाग्राम भयानक स्पीड आहे म्हणले. लक्षात आलं का? इंस्टाग्राम बघते की नाही तुम्ही सगळे? मी आजच बघितलं इंस्टाग्रामच. मला माहिती नव्हतं ते कसं उघडावं, कसं बघावं ते सुद्धा मला माहिती नव्हतं. परंतु आता एक स्क्रीन त्यानं सोडलं. एक 5 मिनिट बी झालेले नाही, जवळजवळ 400-500 लोक बघितले त्याला. परंतु युट्यूब तेवढं बघत नाही, व्हॉट्सअप तेवढं बघत नाही, परंतु इंस्टाग्राम तेवढा लोकांनी त्यांच्या हातामध्ये खेळू लागले. एवढा स्पीडच्या जमान्यामध्ये तुम्ही एवढं शांत बसले म्हटलं तर किती पुण्यशाली आहे. आजकाल या कलियुगाच्या अंतकाळामध्ये
मोबाईल बाजूला ठेवून महाराजाचा प्रवचन ऐकणे म्हणजे त्यांच्या एवढा भाग्यशाली दुसरा कोणीच नाही. मोठं घर सोडणं मोठं नाही, बायको सोडणं मोठं नाही, जेवण सोडणं मोठं नाही, परंतु मोबाईल सोडणं भयानक खतरनाक आहे. लक्षात आलं का? मोबाईल सोडून 2 मिनिट आपण राहू शकत नाही. तर असं असं काय बघलं मोबाईलच, दुसरं काय बघलेलं तुम्ही? लेकराला हुडकत नाही आई, मोबाईल हुडकते. एवढा जमाना भयानक खतरनाक वेळ आहे. त्याकरता वाघाला वागविणारा जो माणूस, एक दिवस वाघ बी मरून गेले. मेल्यानंतर यमदूताजवळ जातो काय जिवंत असताना जातो? मेल्यावर यमदूताजवळ माणूस जातो काय जिवंत असताना? मेल्यावर. ते लेकराला माहिती आहे बघ. मेल्यावर वाघ मरून गेले, एक पोपट मरून गेले, एक साप मरून गेले, एक हत्ती मरून गेले. हे 4च प्राणी घ्या. मेल्यानंतर यमराजा यमदूत समोर उभा केले, वाघाला शिवे दिले. जंगलाचा राजा त्या माणसाला भिवून आयुष्य ओतून टाकलात. काय सार्थक झाले तुझं जीवन, वाया गेले तुझं जन्म, म्हणून शिवे दिले. नंतर हत्तीला म्हटलं, एवढा मजबूत तू हत्ती, सोंडाना उचलून फेकून टाकलं तर तत्क्षण माणूस मरून जातो. मोठा मोठा झाड उपडून फेकून टाकण्याचा ताकद तुझं सोंडामध्ये आहे. असा शक्तिशाली तू हत्ती, तुझं आयुष्य ओतून टाकला त्या माणसाच्या हातामध्ये. काय तुझं जीवन वाया गेले म्हटलं. आणि पोपटला बी म्हटलं, तुझं संपूर्ण आयुष्य त्या पिंजरात तू काढला आणि भविष्य सांगण्यामध्ये थोडासा भार यायचं, आत जाऊन बसायचं. 2 पंख तुला दिलो, भुर्र दिशी न उडता तिथंच पडून राहिला, असं म्हणून त्याला बी शिवे दिले. नंतर सापाला बी शिवे दिले. साप खेळविणारा जो माणूस आहे त्यांच्या जवळ उगा पडून राहिला तू, काय तुझा जन्म वाया गेले. भास म्हटले की सगळं भिवून जातात, असं म्हटले की भिले लोक बरेच. लक्षात आलं का? सापाला भितात आणि सगळं लोक भिवावा म्हणून तुला पाठवून दिलो आणि त्या माणसालाच तू भिलास. काय तुझा जीवन वाया गेले म्हटलं. पोपट हुशार होते, लई दिमाग न सांगू लागला तुम्ही. यमराजा, माणसं एवढं हुशार प्राणी अख्खा जगामध्ये दुसरा कोणती प्राणी नाही. मेल्यावर तुझ्या जवळ येतात, परंतु जिवंत असताना तुम्ही त्याला एकदा पहा आणि तुझं लक्षात येईल ते किती खतरनाक माणूस आहे. मेल्यानंतर आल्यावर काय करणार आहे? मजबूर राहणार आहे तो. जिवंत माणसाला उचलून बघा म्हटलं. त्यावेळे असं आहे का म्हटलं. ठीक आहे, 4 धूताला बोलविले. या उन्हाळ्याचे दिवस होत, चांद पडलेले होते मस्त, न वारा होता न वादळ होतं, असंच वातावरण, न थंडी न गरमी, एकदम शिस्त वातावरण. महाडीवर जाऊन छतावर एक बाज घातले. काही अंगणामध्ये झोपतात, काही छतावर झोपतात. बाज घातले, बाजावर मस्त कपडा काढून शिस्त झोपायचं. आणि झोपता झोपता त्याला एक सवय होत, एक पेन एक कागज घेऊन चांगलं विचार
पुराण पोथी सांगणारा माणूस होता, भयानक हुशार माणूस. आणि लिहिण्यासाठी काहीतरी आठवण आली की लिहून ठेवायचं. रात्री 12-1 वाजले त्यावेळेला हुडकत आले ते 4 दूत. कोणाला उचलून न्यावं, कोणाला उचलून न्यावं. कोणी सगळे पंखा लावून, एसी लावून, कूलर लावून झोपले होते. एक माणूस मात्र महाडीवर झोपला होता. त्याने म्हटलं एक इथं माणूस झोपू नये, या माणसालाच उचलूच म्हटले. शिस्त गाढ 1-2 वाजत होत, गाढ झोप लागले होते. याला उठवायचंच नाही म्हटले. चौघही 4 पायाजवळ गेले, उचलले, आधार उचलून जात होते. जाता 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 त्याला जाग झाले. तो उठला, डोळं उघडलं. अरे वाऱ्यामध्ये कस का उडलेलो मी म्हटलं. ते हिम्मतवाला होता तो. जो धार्मिक व्यक्ती राहतात तो कधी भीत नाही. पापी माणूस भीत राहते, धार्मिक व्यक्ती कधी भीत नाही. लक्षात घ्या. भक्ती करणारा कधी भीत नाही. भक्ती करणाऱ्याला बघून देव सुद्धा भीतो. ऐसा शिवभक्तांना पाहून यमही थरथरला. यम सुद्धा थरथर कापतो. लक्षात आलं. त्याने म्हटलं काहीतरी गडबड आहे, आता आम्ही भिलं तर अवघड होईल. त्याने म्हटलं हळू, कोण आहे तुम्ही म्हटलं. घाबरलेले नाही. कोण आहे तुम्ही. आम्ही यमदूत. मग कुठं घेऊन चालत. यमराजाजवळ घेऊन चाललो. तिथं माझं काय काम आहे. काय नाही, अर्जंट काम असल्यामुळं तुम्हाला बोलविले. ठीक आहे म्हटलं. उचलून घेऊन गेले. आता यमराजाच्या दरवाजामध्ये ते बाज जात होते, पलंग. त्यावेळेस त्याला सांगितले, त्या माणसाला पकडून आणलो, बाजावर बसू नये. कसं करायचं. हे चौघ निघून गेल्यानंतर एक लेटर तयार केलं त्यानं. कसं बी कागद होतं, पेन होतं. लेटर तयार करून बाजूला ठेवून टाकलं. नंतर ते यमदूत आले. चला म्हटले. कुठं. काय नाही, यमराजा तुम्हाला बोलविले. बोलायचं अगोदर हे लेटर देऊन टाका म्हणले. बोलायचं अगोदर हे लेटर त्यांना दाखवा. पत्र, सूचना पत्र. ते पत्र घेतले, घेऊन जाऊन यमराजाला दिले. दिल्याबरोबर पशीना सुटले त्याला. कोणाला. यमराजाला पशीना सुटलं, थरथर कापू लागलं. आणि ते लेटर घेतले, बघितलं. ते खुर्ची सोडून बाजूला येऊन बसलं. त्याला बोलवा म्हणले. डायरेक्ट तडा तड 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 जाऊन कुठं बसलं माहितीये का. यमराजा ज्या ठिकाणी बसत होता त्या ठिकाणी जाऊन बसले. त्यावेळे त्याचा कारोबार सुरू झाली. तेव्हा त्यावेळेस तो विचार केला, मरणारे सर्वे लोक त्यांच्या समोर येत होते, सगळ्याला स्वर्गालाच पाठवून द्यायचं, नरकाला कोणाला बी नाही. नरकाला कोणाला बी नाही, स्वर्गालाच. स्वर्ग भरून गेले. अरे असं का लोक एवढा भूलोकाचे सगळे स्वर्गाला नरकाला न जाता सगळे इकडे कस काय येऊ लागलेत. काय भानगडी आहे. काय भानगडी आहे. भगवान शंभूला हे सगळं कळाल्यानंतर काहीतरी गोंधळ आहे, गडबड आहे. सत्तामध्ये काहीतरी गडबड झालेली आहे, बघून यावं म्हणून तो खाली यमलोकाला. कोण आले. महादेव. महादेव कुठे गेले. यमलोकाला जाऊन तो पाहतो यमराजा खाली बसले, मनुष्य त्या ठिकाणी वर बसलेत. हे काय भानगडी. काय काय नाही महादेवा, तुमच्या लेटरचा भानगडी आहे म्हणले.
मी कधी लेटर दिलो? हे बघा म्हणून खिशातला काढलं, लेटर दाखविले, तर भयानक हुशार असल्यामुळं महादेवाचा अक्षर सेम टू सेम काढला होता तो. सैबी त्या प्रकारच केलं. अरे मी तर लिहिले नाही, परंतु माझ्यासारखंच अक्षर दिसते, असं कसं गडबड झालं, गोंधळ झाले. हे माणूस डुप्लिकेट आहे, पहिले ह्याला उचला म्हटलं. त्यावेळी तिने म्हटलं याला पहिला नरकाच्या दरवाजाला घेऊन जाऊन ढकलून टाका म्हटले. त्यावेळी तो माणूस म्हणला तुम्ही कोण मला नरकाला पाठविणारे? कोणाला म्हणतात? महादेवाला. त्याने म्हटलं मी कैलासाचा राजा आहे, तू असल कैलासाचा राजा, मला पाठविणारा तुम्ही कोण? माझा आदेश आहे म्हटलं. मी बी पुराण वाचलो, पोथी वाचलो, देवीच्या आराधना केलो, आरती केलो, मी कमी माणूस नाही म्हटलं. मग काय झाले काय? मी पुराणामध्ये ऐकलं तुझा नाव घेतल्यामुळं काय होते? तयाचे संचिता जातसे जळुनी नाशक्रियमाणे नामी बळे. संचित कर्म, आगामी कर्म, प्रारब्ध कर्म तुझं नाव घेतल्यामुळं नाश होतो. साक्षात तू माझा समोर येऊन उभा आहे, तुला बघून मी एखादी नरकाला गेलो म्हणलं तर तुम्हीच डुप्लिकेट आहे म्हणले. डुप्लिकेट तुम्ही आहे, मी डुप्लिकेट नाही. अरे किती हुशार आहेस म्हणले. ए चला रे ह्याला कैलासाला घेऊन चला म्हणले. आणि यमराजाला त्या सिंहासनावर बसले. यमराजाला कळाला बापरे खतरनाक प्राणी म्हटलं तर मनुष्य प्राणी आहे. त्याकरता या मनुष्याच्या हातामध्ये स्वर्ग बी आहे, नरक बी आहे. ज्यांना स्वर्गाचा शोध घ्यायचा असेल तर काय करावं? भक्ती करावं, प्रेम करावं, श्रद्धा करावं, अशा प्रकारच्या सत्संग ऐकावं, तरच क्षमता आपल्या जवळ तयार होते. त्याचप्रमाणे आज या आलूर या नगरी फार आनंद वाटला. तुम्ही भरून आहात म्हणून मी भरून भरून बोललो. थोडस कमी असेल तर बघा, गिऱ्हाईक जास्त असलं तर दुकान मध्ये किती बसलं तर बी त्याला थकवा येत नाही. रात्री 12 वाजू दे, 2 वाजू दे, गिऱ्हाईक राहावं बस. मग गिऱ्हाईक नसेल तर झोप येते. त्याप्रमाणे भरून भरून आलूर या नगरी तुम्ही या कार्यक्रमामध्ये उपस्थित झालात. आणि या कार्यकर्त्यांनी तुमच्या सगळ्यांच्या संरक्षणासाठी किती सुंदर सजावट या ठिकाणी केलेली आहे. भगवती सुद्धा तेवढंच प्रसन्न भावनेतून या ठिकाणी मुखारविंद घेऊन या ठिकाणी तुमच्या आरतीच्या भक्तीचा सेवा करून घेत आहे. तर मी बराच वेळ मी बोलतो, ये मत कहो खुदा से मेरे मुश्किले बडी है, मुश्किलों से कह दो मेरा खुदा बडा है म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी कितीतरी संकट आमच्या या जीवनामध्ये आलं तरी सुद्धा तेवढंच प्रेम. सुखवंद कोटी बंदल्ली शिवशरण ಎಂಬುದು, दुःखवंद कोटी बंदल्ली शिवशरण ಎಂಬುದು. काय म्हणतात कन्नड मध्ये? सुख 1 करोड आलं तरी सुद्धा देवाला कधी सोडायचं नाही. दुःख 1 करोड आलं तरी सुद्धा देवाला सोडायचं नाही. आता बघा कितीतरी दुःख येऊन आमच्यावर अटक केलेले आहे, तरी सुद्धा आपण किती प्रेमळ मनाने, सुख दुःख हे येणारच आहे. सुख में स्मरण करे तो दुःख काही होय. म्हणून या सुखामध्ये सुद्धा देवाचा साथ, दुःखामध्ये सुद्धा देवाचा साथ ज्यांनी घेतो त्यांच्या कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. या मा भगवती दुर्गा मातांच्या सानिध्यात आपण या ठिकाणी आलेले आहोत. मी दर दिवस बोलत राहतो, साक्षात भगवती मा दुर्गा कुठे? इथं तर आहेत. तुमच्या घरामध्ये सुद्धा दुर्गा माता आहे. आईच्या रूपाना दुर्गा आहे, पत्नीच्या रूपाना दुर्गा आहे, बहिणीच्या रूपाना दुर्गा आहे की नाही? ननंदच्या रूपाना आहे,
सासूचा रूपानं आहे, वेगळं वेगळं रूप घेऊन तुमच्या घरामध्ये वावरतात. 9 रूप त्यांनी धारण केले, बरोबर आहे की नाही? 9 रूप. तसं तुमच्या घरामध्ये सुद्धा 9 रूप आहे. बहीण आहे, भाऊजे आहे, नंदन आहे, अजून काय काय म्हणतात की मला माहित नाही. हा, मराठी शिकून घ्यावं लागते थोडे. हे व्यवहारामधलं आहे. तर हे अनेक प्रकारच्या रूप घेऊन असलेले जे माता, ते खुश राहिलं समजा, समजून घ्यायचं त्या घरामध्ये शांती आहे. आणि घरातला जिवंत आई दुखी असेल, जिवंत पत्नी दुखी असेल, जिवंत बहीण दुखी असेल, तर हे मूर्तीमध्ये विराजमान असलेली देवी सुद्धा नाराज राहणार आहे, कधी ते प्रसन्न होणार नाही, हे लक्षात ठेवा. मग या लोकांना पहिले सांत्वन ठेवा आणि तुम्ही बी जास्त सतू नका. हा, सोनं भरपूर महाग झाले, सोना आणा म्हणून सतू नका माय. लक्षात आलं का? असलेले ह्याच्यामध्ये आनंद मानून घ्या. पहिल्याच दुष्काळ पडले, सोनं कुठून आणते त्याने, परेशानी आहे. ज्यावेळी पिकल्यानंतर मला सांगा, मी आणायला लावतो. हा, पुढल्या वर्षी गंगाधर, पुढल्या वर्षी बघा 1 तोळा सोनं द्यायचं. कुठे आहे बाई, आहे की? हा, भरपूर पिका, भरपूर पिकल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या सेवा भरपूर भरून भरून आपण सेवा करावं. पिकले तेव्हा रडत बसणं, न पिकले तेव्हा रडत बसणं. मलकापूर एक माणूस आला होता, मी बराच पूर्वी बोललो, 1 एकरला 12 की 13 क्विंटल सोयाबीन झाला होता त्याला. मी नाव घेत नाही त्याचे, त्याच्यावर नाहीतर सांगून जायतील तिथं, माझं सोबत आहे. तर जवळजवळ 200 की 250 क्विंटल सोयाबीन झाले त्याला. नवरा बायको दोघं येऊन माझं दर्शन घेतले, नाराज होऊन बसले. बायको मात्र खुश होते. माय झाला काय याला, भरपूर सोयाबीन पिकले अप्पा, काय सांगावं. सोयाबीन पिकले तर समाधान पाहिजे ना, एवढा नाराज कस काय? भाव नाही म्हणून नाराज आहे. रेट नाही, रेट असेल तर रेटून येत होतं, परंतु रेट नाही म्हणून तो परेशान आहे. तर सांगायचं म्हणजे पिकलं तरी बी परेशान, फार अवघड आहे. या ठिकाणी सुद्धा आपल्या जवळ आरती आहे, पोळी आहे, उपास आहे, तपास आहे, सर्व आहे आणि देणगी आहे, परंतु भाव नसेल तर देवी काय करणार आहे? तुमचा सगळ्या जवळ 1 क्विंटल पिकू दे, परंतु 20,000 रुपये क्विंटल भाव लागू दे, किती समाधान होईल? तसं तुमचा बी मनातला भाव देवीला आवडते, तसा भावना तुम्ही बाळगा. वेळाच्या अभावी या ठिकाणी जास्त न सांगता, तमलूरमध्ये सुद्धा आरती आहे, आरतीला मला जबावं लागतं, तर एवढा हितचिंतन करतो. 2 शब्द या ठिकाणी विराम करू. सर्व कार्यकर्त्यांना अशाच प्रकारचा सेवा करण्याचा शक्ती, सद्बुद्धी गुरुमाऊलीच्या कृपा आशीर्वाद त्यांना लाभो. सांबजे नमः पार्वते. आरती शिवराजा हनुमंत स्वामी.